नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. देशभरात फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम किंवा अशा प्रकारच्या इतर कोणत्याही समाज माध्यमाचा वापर न करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होतीये आणि दुसऱ्या बाजूला हीच समाज माध्यमांची सगळ्यात मोठी बाजारपेठ आपल्या ताब्यात असावी म्हणून जागतिक पातळीवर मोठमोठ्या कंपन्या प्रयत्न करतात. मात्र एका बाजूला ही बाजारपेठ आहे, दुसऱ्या बाजूला हीच बाजारपेठ मतपेढी सुद्धा आहे का आणि तशी नसेल तर ती कशी बनू शकते याच्यासाठीचाही संघर्ष सुरू आहे. आणि म्हणूनच या सगळ्या प्रकरणात राजकारण्यांचा स्वाभाविकरित्या अंतर्भाव आहे. त्याचंच एक प्रकरण वॉल स्ट्रीट जर्नलच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेत आलं आणि त्यात केंद्रस्थानी आहेत भारतीय जनता पार्टीचे विचारक तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेचे लोक अशा प्रकारचा दावा काँग्रेसचे भावी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून करण्यात आला. अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर राहुल गांधी असं म्हणतात की नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची माणसं ही फेसबुक सारख्या एका मोठ्या समाज माध्यमाच्या प्लॅटफॉर्मला नियंत्रित करतात. हे सगळं घडत असताना त्यासाठी वापरले गेलेले पुरावे हे एका वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेले आहेत. काँग्रेसनं पेपरातल्या बातम्यांच्या आधारे केंद्र सरकारवर टीका करायची आपली ताजी परंपरा कायम ठेवत या प्रकरणामध्ये सुद्धा वॉल स्ट्रीट जर्नल या इंग्रजी दैनिकात प्रसिद्ध झालेल्या बातमीचा आधार घेतलाय. त्या बातमीमध्ये कोणत्याही प्रकारे सार्वजनिकरित्या द्वेषमूलक वक्तव्य होत असतील तर ती रोखण्याच्यासाठी फेसबुकची स्वतःची अशी एक ध्येय धोरणं निश्चित केलेली आहेत. मात्र जर समजा अशा प्रकारची द्वेषमूलक वक्तव्य भाजपाची लोक करत असतील तर त्याला रोखलं जाऊ नये अशी मवाळ भूमिका फेसबुक घेत आहे आणि परिणामस्वरूप फेसबुकवर उजव्या विचारसरणीच्या विद्यमान सत्ताधीशांचा पगडा आहे असा निष्कर्ष काढत वॉल स्ट्रीट जर्नलनी आपली भूमिका मांडली आहे. मुळात अशा प्रकारची भूमिका खरंच असू शकते का? भारतासारख्या जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीत मताचं परिवर्तन समाज माध्यमाच्या द्वारे घडू शकतं का? चांगलं काम करणं आणि जनहितार्थ निर्णय राबवणं या माध्यमातून आता मतपरिवर्तन होऊ शकत नाही का? आणि इतकंच नाही तर मतांची आणि मनांची बदलण्याची स्थिती ही समाज माध्यमात ठरत असेल तर प्रत्यक्षात राजकारण कोणत्या दिशेला जात आहे या आणि अशा विविध प्रश्नांवर आजची लक्षवेधी चर्चा. फेसबुकवर भाजपा भारी, या चर्चेमध्ये आपल्याबरोबर कोण कोण सहभागी होत आहे त्यांचा परिचय मी आपल्याला पटकन करून देतो. आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पार्टीच्या आयटी सेलचे माजी राष्ट्रीय सहसंयोजक विनीत गोयंका. विनीत गोयंका यांच्याकडे आता रेल्वे बोर्डाच्या संदर्भातली नवी जबाबदारी आहे, पण यापूर्वी त्यांनी राष्ट्रीय पातळीवर भारतीय जनता पार्टीच्या आयटी सेलचं काम पाहिलंय. त्यामुळे त्यांच्या इतका या विषयातला हातखंडा असलेला आणि अधिकारवाणीनं बोलू शकेल असा दुसरा माणूस तरी आज सापडणार नाही. ते मराठीतही बोलतात, हे आणखीन एक त्यांचं वैशिष्ट्य आहे. दुसरं एक महत्वाचं व्यक्तिमत्व आपल्या सोबत आहे ते अनंतराव गाडगीळ. भारतीय जनता पार्टीच्या संदर्भात अभ्यासपूर्ण वक्तव्य ते करतात. आत्ताच्या चर्चेत ते काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून आपल्या सोबत आहेत. पण त्याचबरोबर अमेरिकेत जाऊन अमेरिकेतल्या गेल्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीच्या संदर्भातला अभ्यासही त्यांनी केलाय. त्यामुळे ट्रम्प यांची निवडणूक ही रशिया मार्फत कशा पद्धतीनं मनभेद करणारी होती किंवा नव्हती या संदर्भातही ते बोलतील आणि तसं भारतात शक्य आहे का यावरही त्यांचं मार्गदर्शन आपण घेणार आहोत. मानसोपचार तज्ज्ञ म्हणून परिचित असलेले डॉक्टर राजेंद्र बर्वे आपल्या सोबत आहेतच आणि राजकीय विश्लेषक शैलेंद्र परांजपे पुण्याहून आपल्या सोबत आहेत. सर्व मान्यवरांचं स्वागत. एक थेट प्रश्न मी
कोणत्याही राजकीय अभिनिवेशाची चर्चा सुरू होण्यापूर्वी शैलेंद्र परांजपे यांना विचारतो. शैलेंद्र परांजपे, भारतात 2014, 19 आणि येऊ घातलेली निवडणूक 2024 ही समाज माध्यमातून लढण्याच्या इतपत जनता परिपक्व झालेली आहे का? परिपक्व हा शब्द जरा सध्या जास्त चर्चेत आहे, तुम्हाला पटकन संदर्भ लागतील म्हणून विचारलं. नाही, प्रश्न परिपक्वतेचा जर असेल ना, तर मला साधं असं वाटतं की 1950 साली आपली जनता परिपक्व होती का, 75 साली होती का, 2000 साली होती का आणि 2025 ला असेल का, असे जर 25 वर्षाचे टप्पे घेतले तर वृत्तपत्र जरी आली तरी सगळी माणसं काही लगेच परिपक्व होत नाहीत ना. म्हणजे साक्षरता वाढली म्हणजे परिपक्वता वाढते का, असा एक मुद्दा आहे. आणि दुसरा असा की समाज माध्यमांचा वापर करणारा माणूस हा समाज माध्यमांच्या कॉन्टेक्स्टमध्ये लिटरेट आहे का किंवा साक्षर आहे का. म्हणजे जसं ज्या वेळेला पेंटीएमचे 486 386 वगैरे असायचे कम्प्युटर स्क्रीन बोर्ड्स मोठे, ज्याला काय म्हणायचं हेही मला आठवत नाही, इतका तो जुना काळ लोटला मला वाटतं. तर त्या काळात ते कॉम्प्युटर्स घेऊन बाजारपेठेतले सगळे कपड्यांचे व्यापारी रंगीत मॉनिटरचा तो कॉम्प्युटर घ्यायचे आणि किती तागे विकले ते लिहायचे. हे म्हणजे तलवारीचा उपयोग पाठ खाजवण्यासाठी करण्यासारखं आहे. तसं समाज माध्यमाचा वापर करणारे, लिंक्डइन वापरणारे, फेसबुक वापरणारे, व्हॉट्सअप वापरणारे, ते त्या तंत्रज्ञानाच्या पूर्ण क्षमतेनिशी ते वापरतात का मुळात, बर, आणि ते त्याबाबत सजग आहेत का. त्याचं कारण असं की ज्या वेळेला गॅजेट्स स्वस्त होतात, लहान मुलांना मोबाईल खेळायला दिला जातो आणि म्हणतात की आमच्या मुलाला त्यातले गेम पण शोधता येतात. अहो, तो मुलगा नाहीये स्मार्ट, मोबाईल स्मार्ट आहे. तुमचा जर मोबाईल स्मार्ट असेल तर तुम्ही एखाद्या कॅफेटेरियात गेला तर तो सुचवतो डोसा खायचा आहे का उत्तप्पा. याचा अर्थ तुम्हाला अक्कल आलेली नाहीये, मोबाईल स्मार्ट झालाय. त्यामुळे माणसं स्मार्ट होतील का नाही हा खरा विषय आहे. अगदी माणसं स्मार्ट होतील का, आणि ज्या देशाची लोकशाही जगात सगळ्यात मोठी आहे त्या देशातला मतदार हा अशा प्रकारचे स्मार्टफोन वापरून अधिकाधिक प्रगल्भ होऊ शकतो, तो आपली मतं बनवू शकतो, तो आपली मतं बदलू शकतो का? राजेंद्र बर्वे, मानसोपचार तज्ञ म्हणून तुमच्याकडून उत्तर हवंय. यंत्रांच्या आधारे भारतासारख्या खंडप्राय, बहुभाषिक, बहुधार्मिक, बहुजातीय देशात सहजरित्या मतपरिवर्तन शक्य आहे? मला असं वाटतं सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की आपण मतपरिवर्तनासाठी कोणतं माध्यम वापरतो आहे. हे एक गॅजेट आहे, ते एक यंत्र आहे. पण खरं मतपरिवर्तन करण्याकरता जे आपलं इंटरनल गॅजेट आहे, म्हणजे आपलं स्वतःचं जे मन आहे, त्या मनातल्या कोणत्या गोष्टी ऑपरेट होतात ते समजणं खूप गरजेचं आहे. कारण सर्वसाधारणपणे तुम्ही अगदी गॅजेटचा वापर सोडून द्या, जुन्या पद्धतीचा जरी आपण मोठ्या सभांचा जरी वापर केला किंवा न्यूजपेपर्सचं जरी आपण वाचन केलं तरी त्यातनं काय होतंय तर मुख्यतः भावनिक आव्हान केलं जातं. आणि ते भावनिक आव्हान कशाचं आहे तर मेंदू म्हणजे आपली विचारशक्ती कशाने जास्त चेतवली जाते तर भीतीमुळे चेतवली जाते. म्हणजे जेव्हा जेव्हा माणसाच्या मनामध्ये फिअर निर्माण होते, भीती निर्माण होते, आणि भीती नेहमी अस्तित्वाच्या लढ्यासाठी जेव्हा तयार होत असते तेव्हा आपण विचार करण्याचं थांबवतो आणि भीती आपल्याला जे सांगेल ते आपण करत असतो. हा सर्वकालिक नियम आहे. मग त्याला नवीन गॅजेट्सनी काही फरक पडला असं वाटत नाही. मला वाटतं की माणसाच्या मेंदू मधला जो प्रगत हिस्सा आहे त्यांनी खूप काम केलंय, परंतु माणसाला ज्याला आपण इमोशनल इंटेलिजन्स म्हणतो, स्पिरिच्युअल इंटेलिजन्स म्हणतो, या बाबतीत मला असं वाटतं की माणूस याने जराही प्रगती केली आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे ज्यांना ह्याचं इंगित कळलेलं आहे ते या भीतीचा मनपरिवर्तनाकरता, मतपरिवर्तनाकरता नेहमीच वापर करतात. प्रेमापेक्षा भीती ही जास्त पॉवरफुल गोष्ट आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि जो भीतीचा वापर करतो तो मतपरिवर्तन करू शकतो. आता मग याच मुद्द्यावर थेट विनीत गोयंकांना माझा प्रश्न आहे. विनीतजी, आतापर्यंत तुम्ही भीती दाखवत निवडणुका जिंकत होतात का? आणि ती भीती 2014 2019 ला दाखवली म्हणूनच भाजप जिंकला का? भाजपाला कायम हिंदूंना घाबरवत मतं मिळवायची आहेत का? हो, अर्ध जी गोष्ट आहे ती खरी आहे की भीती वाटत होती का, तर भीती दाखवत होतो, आम्हाला भीती वाटत होती. 1975 साली आपत्काल, त्यावेळेचा जो इमर्जन्सी त्यातली भीती, की काँग्रेस जे देशाला मागे नेते त्याची भीती,
आणि त्याच्यामुळे आम्ही सत्य म्हणत होतो आणि सोशल मीडियाचा वापर करून आमच्या मनातली गोष्ट आम्ही त्यांच्या समोर ठेवायचो. एक लक्षात आणावं लागेल प्रसादजी, हा जो देश आहे तो सामंतशाहीचा देश आहे. अनेक सामंत झाले, त्यातले गांधी सामंत झाले आणि त्यांचे लोक म्हणजे या ठिकाणी उभे राहायचे. त्यातल्या त्यात त्यांनी नॅशनल हेराल्ड असेल का, प्रसार भारतीवरती त्यांचे लोक असतील का, आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या चॅनल्स वरती प्रिंट माध्यम त्याच्यामध्ये त्यांचे लोक असतील का, ते त्याने गेल्या अनेक दशक त्याच्यावरती लावली होती. वी विल टेल अँड यू विल लिसन, आम्ही बोलणार आणि तुम्ही ऐकणार, असं त्याने गेल्या 60-70 वर्ष चालवलं होतं. त्यातनं सोशल मीडिया जेव्हा आलं तेव्हा आम्हाला ते पहिल्यांदा एक वाचा फुटली, बोलता आलं आम्हाला. आणि म्हणून आम्ही आमच्या मनातलं एक उपनगरीय मुंबईकर म्हणून, मी बोरिवलीला राहायचो त्यावेळेला, तर बोरिवलीकर म्हणून मी काहीतरी बोलायचं तर लोक मग ऐकणार. आय विल टेल अँड पीपल विल लिसन, अशी माझी जी क्षमता झाली. त्या क्षमतेमुळे आम्ही, मला वाटतं भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यकर्ते जे होते ते सदृढ झालं आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी सदृढ झाली. आणि मग काय, मग लोकांसमोर खरं आलं की गांधी परिवाराचं खरं काय आणि त्यातलं सत्ता परिवर्तन झाली. याची भीती काँग्रेसला वाटतंय का? तर वाटते, कारण गेल्या काही अनेक दशक त्या लोकांनी स्वतःचे सामंत, स्वतःचे लोक तिथे बसवले ते आता गेली. आता लोकांसमोर खरं काय खोटं काय माहितीये. तुम्ही प्रसादजी काय म्हटलं तरी लोक स्वतःच्या सिस्टमने ते व्हेरीफाय करतातच. नाही, पण तुम्हाला असं वाटतं विनीत गोयंका की लोकांकडे आत्ताच्या घडीला इतका वेळ आणि इतका विवेक आहे की लोकांना त्यांच्या समोर आलेल्या माहितीचं आकलन, विश्लेषण करण्याची संधी प्राप्त होते का? इतका माहितीचा भडीमार होतोय की जणू काही जी माहिती बहुसंख्याक पद्धतीने समोर येते तीच खरं मानण्याचा एक प्रघात सुरू झालेला आहे. नाही, मला असं वाटतं की आत्ताचा जो मतदाता आहे, आत्ताचा जो नागरिक आहे तो सगळं जाणकार नागरिक आहे. साधारणतः देशामध्ये एक शिक्षणाचं वातावरण आहे, दुसऱ्या लोकांमध्ये समजदारी पण आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय म्हणता ते का त्वरित लोक घेत नाहीत. आणि समजा असं त्वरित घेतलं असतं तर तुम्ही निरनिराळ्या राज्यांमध्ये सत्ता परिवर्तन, निरनिराळ्या ठिकाणी पक्षांमधला जो बदल आहे किंवा सामाजिक बदल आहे तो तुम्ही बघितलं. तर मला वाटतं की आता आपल्याला एक क्रेडिट द्यावं लागेल. नागरिक सिटीजन्स आहेत, ते शिक्षणानंतर थोडे समजदार झालेले आहेत आणि तुम्ही ते बोलाल ते तसं ते घेत नाही. बरं, आणि काय झालं, अनेक अनंतराव माध्यम- गाडगीळ आहेत आपल्यासोबत. अनंतराव गाडगीळ, आपण ऐकता आहात, थेट विषय येऊन थांबलाय तो काँग्रेसच्या घराणेशाहीच्या राजकारणावर. विविध ठिकाणी काँग्रेसनं घराणेशाहीच्या माध्यमातून राज्य केलं असा आक्षेप नोंदवत विनीत गोयंका म्हणतायत. त्याला आव्हान समाज माध्यमाच्या द्वारे दिलं गेलं आणि त्यातून सत्ता परिवर्तन झालं. काँग्रेसला हे आता जमणार नाहीये की काँग्रेसला आधीच हार मान्य करायची 2024 साठी? मुळात गंमत अशी आहे की हा घराणेशाही किंवा याचा प्रश्न नाही आहे. हा प्रसार माध्यमांचा वापर करून 2014ची असो 2019ची निवडणूक असो, खोट्या बातम्या पसरवल्या, काँग्रेस विरुद्ध खोटे आरोप केले. मी 2च उदाहरणं देणार. 2G 3Gचं काय झालं? 2G 3Gचा जेव्हा घोटाळा सगळीकडे बाहेर आला असं दाखवलं गेलं आणि त्याच्यानंतर चीफ ऑडिट जनरलनी काय सांगितलं की काही लाखाचं नुकसान झालंय, प्रकरण कोर्टात गेलं, कोर्टाने लिलाव करायला सांगितला. लिलावात किती मिळाले? 8,000 कोटी. मग लिलावात जर 8,000 कोटी कोर्टाच्या आदेशानंतर मिळाले तर एक सीएजीचे जे प्रमुख होते त्यांनी कसा काय आपला 1 लाखाचा आकडा दिला? म्हणजे जनतेचं मन सगळं कलुषित करायचं खोट्या बातम्या पसरवून, अशा तऱ्हेचं हे करण्यात आलं. एक नाही अनेक गोष्टी आहेत त्या बाबतीतल्या. आणि सातत्यानं की काँग्रेस अमक्या समाजालाच न्याय देते, तमक्याला देत नाही, असं काँग्रेस करते वगैरे वगैरे. आम्ही जो आता आक्षेप घेतलेला आहे त्याचा मुख्य असा की आपल्या माहिती करता सांगतो की फेसबुक असेल, ट्विटर असेल, कुठलंही हे सोशल मीडियाचं माध्यम असेल तर त्यांची स्वतःची पण एक नियमावली आहे आणि त्याचप्रमाणे ज्या देशात ते काम करतात त्या देशाची काही नियम आहेत. एक उदाहरण देतो. 2017 साली फेसबुकने 3,000 संगणक तज्ञ एम्प्लॉय केले. त्यांना काय काम दिलं होतं की त्या देशामध्ये, त्या देशामध्ये आक्षेपार्ह ठरतील असे शब्द हुडकून काढा, आक्षेपार्ह ठरतील अशी वाक्य हुडकून काढा आणि जनमानसात ते निर्माण होणार नाही एवढं काम तुम्ही करा. मग हा जर त्यांचा दृष्टिकोन होता तर आज भाजपचे तेलंगणातल्या आमदारांनी एक आक्षेपार्ह लिखाण केलं, ते केवळ काढून टाका. याच्या पलीकडे तर काही मागणी केलेली नाही की एका विशिष्ट समाजाच्या विरुद्ध आहे. ती मागणी राष्ट्रीय का नियम तुमची नियमावलीच आहे ती तुम्ही काढून टाकली नाही. हे कशा करता? दुसरं एक उदाहरण देतो. तुम्ही प्रास्ताविकामध्ये माझ्या अमेरिकेला मी गेलो त्याचा उल्लेख केला. 2016ची अमेरिकन निवडणूक, 1 मिनिट, मी बघितली.
तुम्हाला एक उदाहरण त्यातलं असं देतो की 2016 साली आपल्याकडे जसे ऍक्टिव्हिस्ट आहेत तसे ओकिफ नावाचा ऍक्टिव्हिस्ट अमेरिकेत आहे. त्यांनी जाहीर केलं की मी 2 दिवसामध्ये खासदारकीची म्हणजे तिथली खासदारकी म्हणजे सेनेट आणि काँग्रेस याची निवडणूक लढवणाऱ्या अनेकांची लफडी मी बाहेर काढणार, अनेकांचे स्कॅम मी बाहेर काढणार. 2 दिवसांनी तो माणूस आपल्या कम्प्युटर संगणकावर बसला आणि त्याला धक्का बसला की ट्विटर असेल, फेसबुक असेल, त्याचे सगळे अकाउंट गोठवले गेलेले होते. त्याला ऍक्सेसच ठेवलेला नव्हता. म्हणजे सरकारचा दबाव आहे हेही एक प्रकारे सिद्ध झालं. मग आता आम्ही सुद्धा तेच म्हणतो बर. की या प्रकरणात जे फेसबुकचे प्रमुख आहेत आकी दास, त्यांना कल्पना दिली होती. त्यांनी उत्तर काय दिलं की नाही, मग या जर आम्ही बीजेपीच्या किंवा केंद्र सरकारच्या विरुद्ध पाऊल टाकलं, हे डिलीट केलं, तर कदाचित आमच्या बिझनेसवर परिणाम होईल. हा, आता इथे हा जो एक महत्वाचा मुद्दा तुम्ही अनंतराव उपस्थित करता आहात तो आहे बिझनेसवर परिणाम करण्याचा. मला हेच जाणून घ्यायचं आहे की विनीत गोयंका, फेसबुकला असा काय बिझनेस याच्यातून मिळतो की एखादी पोस्ट डिलीट केल्यानं त्यांचं नुकसान होऊ शकतं? मला वाटतं ना गाडगीळ साहेबांना ना फेसबुक, भारतीय जनता पार्टी आणि भारतातलं राजकारण याच्याबद्दल परत अभ्यास करा. ते उदाहरण देतात अमेरिकेतले सगळे सिस्टम सांगतात. मला जिथपर्यंत कळतं फेसबुकचं उत्तर तर फेसबुकच देणार, पण मला एक कळतं की फेसबुकच्या कॅम्ब्रिज अनालिटिकाच्या घोटाळ्यावरून काँग्रेसने काहीतरी केलं हे मला माहितीये. पण ते जगजाहिरी झालं होतं. त्यांनी ते कळवावं की कॅम्ब्रिज अनालिटिका बरोबर त्यांचे काय संबंध होते, त्यांनी काय त्यांच्याकडून डेटा घेतला होता का, त्या राजकारणावरती काय परिणाम त्याचा होणार होता का, भारतीय जनतंत्रावरती त्याचा काय परिणाम होणार होता का, ते त्यांनी उत्तर द्यावं त्याचं. एक. नंबर 2, काँग्रेसमधल्या स्वतःच्या ज्या आपसातले जे राजकारण आहे आणि जो प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमला कव्हर करण्यासाठी मला वाटतं राहुल गांधी कुठेतरी हा सगळा मुद्दे मांडतात. त्यांच्या घरामध्ये काहीतरी problem असेल, तुमचे विषय राजकीय होत आहेत, पण विनीत गोयंका त्या राजकीय मुद्द्यांची चर्चा करूच, पण या तांत्रिक मुद्द्यावरही तुम्ही जास्त मला वाटतं कदाचित लक्ष देऊ शकाल की एखादी पोस्ट डिलीट करणं हे फेसबुकला आर्थिकदृष्ट्या नुकसान ठरवणारं असू शकतं का? साधारण घरातलं निघून माणूस जर दिल्लीत येऊन राजकारण करत असेल तर मला वाटतं त्याला फक्त सक्षमता मिळालेली असेल. समाज माध्यम त्याला एक सपोर्ट मिळतं त्या स्वतःच्या वाचा फुटण्यासाठी, बाकी त्याच्या बुद्धीवरून किंवा त्याच्या कामावरून करतात. आणि भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते जे असतात ते समाज माध्यमाचा प्रचार केवळ आणि केवळ सरकारच्या स्कीम्स लोकांपर्यंत पोहोचवायला आणि लोकांच्या मतं मांडण्यासाठी करतात. तुम्हाला मी उदाहरण देतो. समजा फेसबुक किंवा ट्विटर हे आमचे जर सपोर्टिव्ह असतात तर ट्विटरच्या विरोधात तर मीच कोर्टात गेलेलो आहे, सुप्रीम कोर्टामध्ये, की त्याने जे आहे ते खालिस्तानी उग्रवाद्यांकडून पैसे घेतलेले आहे. अगदी. मुंबईकरांनी सुद्धा केस घेतलेला. तुम्हालाही माहिती की बोरिवलीच्या एका गोपाल जवेरी नावाच्या व्यक्तीने ट्विटरच्या विरोधात केस घातलेली आहे. आता फेसबुक यांना बिझनेस कोण देणार? कुठलाही पॉलिटिशियन तर पैसे देणार नाही. काँग्रेस देतं का? त्याने सांगावं किती पैसे त्यांनी दिले, मग आपल्याला कळेल की भारतीय जनता पार्टी देतात. भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रीय संयोजक म्हणून मी कधी 1 रुपयाचं प्रमोशन केलेलं नाही. पण यात तो जो ट्विटरचा हिस्सा किंवा ट्विटरचा मुद्दा आला, तुम्ही ट्विटरच्या विरोधात कोर्टात गेलात, तुम्ही ट्विटरच्या विरोधात गेल्याच्या संदर्भात पक्षानं काही भूमिका घेतली? तुम्हाला अडवलं की ट्विटरच्या विरोधात बोलायचं नाही, ते आपले मित्र आहेत वगैरे? अजिबात नाही. मला वाटतं भारतीय जनता पार्टीमध्ये काँग्रेस सारखं नाहीये. आम्हाला असं विचारावं लागत नाही. आणि समजा आम्ही विचारलं की ते म्हणतात तुला जे पटेल, तुला जर बरं वाटत असेल तर नक्की कर. ते बोलण्याची क्षमता आहे आणि तो अधिकारी आहे. मला वाटतं की ट्विटर बरोबर आमचे जे चाललंय, जे ट्विटरने काम केलं बरोबर नाहीये. त्याच्यामुळे मला ते अधिकार दिलं गेलं की तू जा आणि कंप्लेंट फाईल कर. मी कंप्लेंट फाईल केली. त्याची निष्पक्ष चर्चा व्हावी, त्याची निष्पक्ष जाच व्हावी, त्यातलं इन्व्हेस्टिगेशन व्हावं, ते आम्ही सगळ्यांना वाटत होतं. ठीक आहे. म्हणूनच मी गेलो. अनंतरावांना पुढचा प्रश्न आहे. अनंतराव, आपल्या सोबत असलेली व्यक्ती ही ट्विटरच्या विरोधात कोर्टामध्ये खटला लढणारी आहे, त्यामुळे तो एक भाग आहे. पण दुसरा भाग महत्वाचा तुमच्यासाठी आहे माझा असा की जर समजा आपण चर्चेसाठी हे मान्य करू की एका विचारसरणीची माणसं फेसबुक आणि ट्विटर किंवा कोणत्याही समाज माध्यमांचा वापर करत द्वेषमूलक भावना पसरवतात, तर मग द्वेषमूलक भावनेला प्रेमानं जिंकण्याच्यासाठी काँग्रेसला कोणी अडवलंय? आम्ही प्रेमाचा संदेश देत असतो ना, प्रश्न तो नाहीये. तुमच्या एक लक्षात येत नाही यातला मुद्दा. फेसबुक, ट्विटर या सगळ्यांनी त्यांचे एक सॉफ्टवेअर असं तयार केलेलं आहे आणि ते सॉफ्टवेअर तयार केल्यानंतर म्हणजे त्या सॉफ्टवेअर केल्यानंतर त्याच्या बाजूला ते जाहिराती टाकतात. त्या जाहिरातीतनं कुणाला कसं रेव्हेन्यू, हा त्यांचा म्हणजे एक प्रकारे कॉर्पोरेट्स असतील, वेगवेगळ्या कंपन्या असतील, हे त्यांची लिंक आहे. आणि त्याच अनुषंगाने याचा कुठले पॉलिटिकल याला मायलेज मिळतोय हा सुद्धा एक प्रकारे त्यांचा अनालिसिस हा चालू असतो, तो ओपन नसतो.
आणि म्हणून म्हणून आमचं जे ऑब्जेक्शन आहे की समाजामध्ये ही विषमता अशा माध्यमातून होत असेल तर ती थांबावी. जेव्हा आम्ही समाजाच्या विरुद्ध विषमता वाढू नये हा आम्ही जेव्हा आक्षेप घेतो त्याचप्रमाणे म्हणजे याचाच अर्थ आम्ही एक प्रकारे समाजामध्ये प्रेमाची भावना असावी हा संदेश आम्ही काँग्रेस देतोच होत ना. पण मग अनंतराव आज आपण 2014 2019 या 2 निवडणुका झाल्यानंतर इतक्या मोठ्या गोष्टीला हात घालावा. मुद्दा असा आहे की आता कसं आहे की कालांतराने जो तुम्ही बघितलं तर जवळजवळ 15-20 वर्षापूर्वी ट्विटरवर साधारणतः 100 तास सेकंदाला लिखाण लोड येत होतं. आज ट्विटरवर 400 तास लांबीचं लिखाण सेकंदाला जगात लोड व्हायला लागलं. त्याचप्रमाणे भारतात सुद्धा एक जमाना 15-20 वर्ष म्हणजे जेव्हा ट्विटर किंवा फेसबुक सगळं आलं वापर करणारा वर्ग विशेषतः तरुण वर्ग हा कमी होता. आज तुम्ही बघा तर आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आहे आणि त्यामुळे आता मोठ्या एक समाजाच्या वर्गाला एक त्याचं अस्तित्व आणि त्यामुळे त्याच्यावर होणारे परिणाम याच्याबद्दल आम्ही अलर्ट आहोत आणि म्हणून आम्ही ही भूमिका घेतो. हा म्हणजे आता थोडक्यात काय झालं तर यापूर्वी ज्या पद्धतीनं लोकशाही ही मर्यादित घटकांपर्यंतच होती आता ती सर्वसामान्यांना सहज साध्य झाली आणि त्यामुळेच प्रस्थापित आपल्या आपल्या स्थानावरून डळमळू लागले. तसंच काहीसं व्हायला लागलंय समाज माध्यमात असं म्हणायचं अनंतराव? अजिबात नाही. आता वापर या गोष्टी एक वेगळं माध्यम पूर्वी वर्तमानपत्र होतं, टेलिव्हिजन एक आलं आणि आता सोशल मीडिया आलं. सोशल मीडियाचा जर तुम्ही आता पर्सेंटेज काढलं 10-15 वर्षाच्या तुलनेत तर ते वाढलेलं आहे आणि त्यामुळे तो सुद्धा आता भागच झालेला आहे ना मेसेज द्यायचा कुठलाही आपला संदेश द्यायचा. बर याच्यात एक प्रश्न पुढचा माझा शैलेंद्र परांजपे यांच्यासाठी आहे. शैलेंद्र परांजपे आपण चित्र समोर ठेवलं भारतीय जनता पार्टी किंवा उजव्या विचारसरणीची माणसं मोठ्या प्रमाणात समाज माध्यमांचा वापर जनतेचा कौल आपल्या बाजूने वळवण्यासाठी करतात असा मुद्दा आणि असा निष्कर्ष चर्चेसाठी ग्राह्य मानला तर समोरच्या पक्षांना कोणी अडवलेलं नाहीये. आणि तोच प्रश्न माझा तुमच्यासाठी आहे की काँग्रेस मत बनवायला आणि मत बदलायला अपयशी ठरतीये का? त्याचं म्हणजे तुमच्या प्रश्नातच थोडंसं उत्तर अध्यारूत आहे की काय मला कळत नाहीये. पण हे मला असं वाटतं की अनंतराव गाडगिळांनी जी खंत व्यक्त केली ना की त्यांनी माहिती सांगितली पण त्यात खंत व्यक्त झाली आहे की तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात हे सगळं वापरतोय. आपल्या घरातही आपल्याला अनुभव असतो की लहान मुलं पटकन टीव्हीचा रिमोट घेऊन चॅनल फटाफट बदलतात, मोबाईल घेतात तर पटापट खेळायला लागतात. म्हाताऱ्या माणसाला शक्यतो हे सगळे गॅजेट्स वापरायचं जरा इनहिबिशन्स असतात. म्हणजे आगरकर जसं म्हणायचे की 35च्या नंतर माणूस फारसा सुधारत नाही किंवा सुधारायचं असेल तर 35च्या आत सुधारतो. तसं आपल्या समाजामध्ये तरुण वर्ग काँग्रेसपासून फार मोठ्या प्रमाणावर दूर गेला आहे आणि तो जाण्याचं कारणच ते आहे की 14च्या निवडणुकीत मोदी लाट आलेली देशांनी पाहिली आणि त्यावेळेला लोक म्हणाले की मोदी वेव आली, 14ला निवडणूक जिंकले पण 19ला तसं काही होणार नाही, आता त्यांची संख्या कमी होईल. आता 300 जागा आल्यात. बरं आता कुठल्या तोंडाने म्हणजे काय म्हणणार की म्हणजे इलेक्शन रिक केली म्हणणार काय, डिफेन्स काय करणार? आता प्रॉब्लेम असा आहे की फेसबुक असेल ट्विटर असेल जसं भाजपच्या गोयंकांनी सांगितलं की ट्विटर विरुद्ध त्यांनी तक्रार केली आहे. जो काही लिगल डिस्कोर्स असेल किंवा काही तक्रार असेल अडचण असेल ती मांडायला पाहिजे त्या त्या योग्य प्लॅटफॉर्मवर. परंतु वृत्तपत्र 50 सालची आणि आजचं फेसबुक याच्यात काही तसं माध्यम बदललंय. म्हणजे स्कूटरवर माणूस इकडे तिकडे जातो तो कारने जायला लागला, हेलिकॉप्टरने जायला लागला. ती साधनं आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. कंटेंट किंवा आत्मा जो आहे तो पॉलिटिकल मेसेजचा आहे, तो तुमचा मेसेज प्रभावीपणे जातोय की नाही लोकांपर्यंत आणि लोकांना तुम्ही कन्व्हिन्सिंग वाटताय की नाही हा मूळ प्रश्न आहे. अगदी मग यावर अनंतरावांना बोलतं करतो आणि अनंतरावांना पुढचा प्रश्न विचारतो. शैलेंद्र परांजपे एक पटकन प्रश्न पुढचा अनंतरावांकडून घ्यायचा आहे. ते अपयश साधा मुद्दा आहे. खरा मुद्दा आणि खरी गोम इथे आहे लोकांना कन्व्हिन्स करणं, त्यांच्या बाजूनं आपण लढतो आहोत हे त्यांना पटवून देणं. यात कुठेतरी काँग्रेस पक्ष कमी पडतोय हे मान्य करायची वेळ आली आहे का? आपण विनाकारण इतर दोषणं किंवा इतर माध्यम त्याच्यासाठी वापरता कामा नयेत. आम्ही दोष देतच नाहीये. शैलेंद्रजी जसं म्हणाले सुरुवातीला वर्तमानपत्राचा जो इम्पॅक्ट होता तो वर्तमानपत्राचा इम्पॅक्ट त्या शहरात जिथे ते पब्लिश केलं जायचं
किंवा जिथे त्याचं सर्क्युलेशन असायचं तिथे असायचं. आत्ताच्या माध्यमाचा फरक असा आहे की तुम्ही मुंबईत बसून जर एखादा SMS टाकला, मी समजा पुण्यातनं शनिवार पेठेतनं माझ्या घरनं पाठवला, तर तो मंडईपर्यंत जाईल असं नाहीये, किंवा मुंबईला दादरपर्यंत तो जगात कुठेही जाऊ शकतो. आणि त्या तऱ्हेने तो स्प्रेड जो होतोय, त्या स्प्रेडच्या माध्यमातून जर तुम्ही चुकीच्या मेसेजेस, चुकीचे हे भडकवणारे असे जर तुम्ही SMS सोडायला लागलात, अशा जर तुम्ही भावना भडकवायला लागलात, तर मग परिस्थिती बदलणार नाही तर काय, त्याचा इम्पॅक्ट होणारच. आता एक तुम्हाला सांगतो की पंडित नेहरूंच्या काय म्हणायचं त्याला, अँसेस्टर म्हणजे त्यांची पूर्वीची पिढी ही कुठल्या वेगळ्या समाजाचे अशा तऱ्हेचे व्हॉट्सअप चाललेले. आता सांगा मला याला काय करायचं. पण मग तशाच प्रकारची चर्चा वाजपेयींच्या चरित्राविषयी केली जाते. तशाच प्रकारची चर्चा ही जनसंघाच्या संस्थापकांच्या मृत्यूच्या विषयी केली जाते ना अनंतराव. नाही, ऐका मी काय म्हणतोय, काँग्रेसच्या नेत्यांबद्दल वाटेल ते SMS सध्या चाललेले आहेत. मग त्याच्यावर आम्ही ऑब्जेक्शन नाही घ्यायचं. खोटे खरे असतील तर आम्ही मान्य करू, चला आमचा तेवढा आम्ही त्या बाबतीत ओपन आहोत. मी तर माझ्याबद्दल बोललंच जातं की कोणी चुकलं तर मी उघड बोलतो, मी घाबरत नाही. पण तुम्ही कोणातरी बद्दल काही उठवता, केवळ गांधी घराण्याला बदनाम करायचं म्हणून त्यांच्याबद्दल काही उठवता. विनीत गोयंका याचं उत्तर द्या. ठरवून गांधी घराण्याला बदनाम करण्याचं काम चाललंय का भाजपकडून? मला वाटतं ना, अनंतरावांना थोडंसं सोशल मीडिया, समाज माध्यमाचा अभ्यास करावा लागेल, त्याच्यावरती जाऊन कंटेंट वाचावं लागेल. आणि आपण स्वतःच्या घरातलं वीज बंद करून ठेवायची आणि मग सांगायचं जगभर अंधार आहे, हे चुकीचं आहे. एक मिनिट, विनीत गोयंका मध्येच यासाठी थांबवतोय, तुम्ही वारंवार अनंतरावांना का असं डिवचताय की थोडा अभ्यास करा असं का सांगताय तुम्ही वारंवार त्यांना? रिस्पेक्ट मी नेहमी म्हणतो की अक्कल वळायला तेव्हा ती अक्कल फक्त नागपूरमध्ये रेशीम बागेत किंवा पुण्याच्या मोती बागेतच वाटली आहे. हा समजामधनं ते कायम प्रत्येकाला कमी लेखून प्रत्येकाचा आपल्या माहितीकरता गोयंकाजी सांगतो, या लॉकडाऊन पिरियड मध्ये 2 ते 3 प्रसिद्ध अमेरिकन लेखकांची याच विषयावर मी पुस्तकं वाचतोय आणि तुम्हाला हवं असेल तर त्याचे डिटेल मी तुम्हाला पाठवायला तयार. बघा, म्हणजे विनीतराव मोतीबागेच्या जवळ राहून सुद्धा अनंतराव आपल्या मुद्द्यावर किती ठाम आहेत बघा. नाही, फारच चांगलं आहे अनंतराव. मी वाक्य पूर्ण करणार त्याच्या अगोदर तुम्ही म्हणाले, मी तुम्हाला म्हणणार होतो की तुम्ही माझ्या वडिलांसारख्यात आणि मोठ्या होण्यापेक्षा, त्याच्यामुळे माझं शब्दांचा गैरअर्थ घेऊ नका असं मी म्हणणार होतो. आणि तुम्ही 2 पुस्तक वाचले, मला फारच बरं वाटलं. माझं तुमच्याशी एक अनुरोध आहे, तुम्ही अजून एक पुस्तक वाचा, त्याचं नाव आहे डेटा सॉव्हरेनिटी. ते मी लिहिलंय आणि माझ्याबरोबर लेफ्टनंट जनरल शेकटकरांनी लिहिलंय. तर 2 पुस्तक वाचले. सर एकदा आता मला बोलू द्या प्लीज. तुम्ही आक्षेप घेत असताना मी पूर्णपणे शांतपणे ऐकलंय. तर वाचणारा तर समजदारच असतो, चांगलंच. 2 पुस्तक वाचलं की खरोखरच कळतं की समाज माध्यम काय आहे, लिहिणाऱ्याला थोडंफार तरी कळतं. 2-3 गोष्टी मी तुमच्या समोर ठेवतो सर. एक तर कुठलाही SMS किंवा व्हॉट्सअप तुम्हाला असं वाटलं की चुकीचं असेल, तर महाराष्ट्रात तुमची सरकार आहे, होम तुमचं आहे, होम डिपार्टमेंट तुमचं आहे, पोलीस तुमचं आहे, प्लीज त्याची एक FIR करा, जेणेकरून त्याच्यावरती कारवाई करता येईल आणि मी तुम्हाला मदत करेन. समजा तुमच्याकडे तसे कार्यकर्ते नसेल तर मी तुम्हाला मदत करेन. नंबर 2, अजून तुम्हाला एक कल्पना देतो. काय झालं, 14 डिसेंबर 2019 रोजी एका बाईंनी भाषण दिलं आणि त्या बाईंचं भाषण झाल्यामुळे दिल्लीमध्ये काही दंगली झाली. त्यांच्यावरती आपण कारवाई करू की त्याने सोशल मीडिया, समाज माध्यमातून अशी भाषणं दिलीत का ज्याच्यामुळे 2 समाजामध्ये दुरावा आणि भांडणं झाली का, हे बघा. नंबर 2, काँग्रेस इज अ कॉलेप्सिंग हाऊस. हा माझं वाक्य नाहीये, हे पूर्वी ज्योतिरादित्य सिंधिया जेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हा ते म्हणते होते, किंवा मुंबईमध्ये आता तुमच्याबरोबर मिलिंद देवराजे ते म्हणतात, किंवा संजय निरुपम म्हणतात. हे माझे मित्र नाहीयेत. भाजपाबद्दल तर त्यांचा काही कुठलाही प्रेम नाहीये आतापर्यंत, कमीत कमी. तर तुम्हाला एक लक्षात आणावं लागेल गाडगी सर, तुमच्याकडे कार्यकर्ते नाहीयेत. कार्यकर्ते कारण नाहीयेत कारण कसं असं आहे की तुम्ही कधी समाजाचं काम केलं नाही, देशाचं कधी काम केलं नाही. फक्त एकाच माणसाचं काम केलं आणि एकाच परिवाराचं काम केलं. तुम्ही समजा देशाबद्दल विचार केला सर, कधी असं झालं नसतं. आताही तुमची सरकार मुंबईत आहे. मला म्हणा सर, मुंबईमध्ये काय चाललंय, आम्ही लिहितो का? सामान्य लोक लिहितात की महाराष्ट्रामध्ये सरकार कोसळलेलं आहे, काम होत नाही सर. पण विनीत गोयंका ज्यांनी देशावर 60 वर्ष राज्य केलं, त्या पक्षात कार्यकर्ते नाहीत, त्या पक्षात एकाच परिवाराची भलामण चालली आहे, हे कुठल्या निष्कर्षावर बोलताय तुम्ही? एक मिनिट नाही हो, हे जे आहेत ना, ज्योतिरादित्य म्हणायचे, हे महाराष्ट्रात मिलिंद देवरा म्हणतात, हे महाराष्ट्रात संजय निरुपम म्हणतात, राजस्थानमध्ये सचिन पायलट म्हणतात,
हे मी म्हणत नाही हो सर. काय त्याच्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल, त्यांच्या लोकांना करावं लागेल. काँग्रेस आणि आता राहुल गांधी प्रियंका गांधींमध्ये भांडणं आहेत हे मी म्हणत नाही सर. आता हा एक नवीन खुलासा तुम्ही करताय अजून. आता हे अजून एक नवीन सुरू करता आहात. अजिबात अनंतराव हे काय, हे खरं म्हणायचं राहुल आणि प्रियांका यांच्यात भांडणं आहेत म्हणून? अनंतराव हे काय नवीन समोर येत आहे? म्हणजे हा विनीत गोयंकांचा दावा असू शकतो, हे खरं काँग्रेसमध्ये असं काही घडतंय? त्या लोकांची हीच तर पद्धत आहे ना की असं काहीतरी एक पिल्लू सोडून द्यायचं की त्याची चर्चा सुरू होते. आता मिलिंद देवरांनी लोकसभेच्या निवडणुकीत जे मुद्दे मांडले ते आता तुम्हाला पटतात का? एक फक्त त्यांनी ट्विट वेगळं केलं तर लगेच तुम्ही भूमिका घेताय. त्याने ट्विट केलं की नाही केलं? तुम्हाला कुठलाही एक माणूस, तुमच्याच पक्षाचा माणूस जेव्हा म्हणतो की 100 लोकांनी कमीत कमी काँग्रेसमध्ये म्हटलं की लिडरशिप चेंज, तुम्ही सातत्याने जो तुमचा लिडरशिप विषयांतर होत आहे. पण एकच मुद्द्याचं स्पष्टीकरण करतो की सारखं तुम्ही म्हणता गांधी फॅमिली. डॉक्टर मनमोहन सिंग 10 वर्ष प्राईम मिनिस्टर होते. नरसिंहरावजी 5 वर्ष प्राईम मिनिस्टर होते. 20 वर्ष काँग्रेस सत्तेवरही नव्हती. पंतप्रधान पद किंवा कुठलंही पद हे गांधी घराण्याकडे नव्हतं. मग कशा करता तुम्ही सारखं गांधी घराण्याला टार्गेट करता? जे घराणं 20 वर्ष सत्तेत नव्हतं, काँग्रेस सुद्धा सत्तेत नव्हती, मग तुम्ही तुमच्या पिरियडचं बोला ना. ठीक आहे अनंतराव, विषय गांधी घराण्याच्या सत्तेत असण्याचा नाहीये, पण विनीत गोयंका गांधी घराण्याला टार्गेट करून भाजपला काय मिळतं, समाज माध्यमात ही चर्चा का केली जाते? विनीत गोयंका. एकदा मी पहिलं आनंदजींचं प्रश्नाचं उत्तर देतो, मग तुमचं प्रश्नाचं उत्तर देतो. सर आनंदजी, त्याचं कारण असं आहे, आमचे आत्ताचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी आहेत, त्यांच्या पूर्वी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा होते. दोघांमध्ये कुठलेही संबंध नाही, त्यांचं कुठलंही हे नाहीये, नातलग नाहीये, भाषा त्या दोघांची वेगळी आहे, 2 प्रांतात नाही. त्यांच्या पूर्वी जे होते राजनाथजी सिंग जी होते ते 3रे प्रांतात होते. त्याच्यापूर्वी नितीनजी होते आपल्या महाराष्ट्रातले होते. काँग्रेसमधले जरा मला तुम्ही अध्यक्ष म्हणावं. आता सोनियाजी, त्यांच्या पूर्वी राहुलजी, त्यांच्या पूर्वी सोनियाजी, त्यांच्या अगोदर राजीवजी, त्याच्या अगोदर इंदिराजी. हो, ते एकाच घरातलं राणी साहेब, तुम्हाला ते मान्य करावं लागेल आणि ते कॉलेप्सेबल आहे. तुम्ही काय करता माहितीये का? मला एक सांगा, 91 साली ज्या अडवाणीजींनी रथयात्रा काढून राम मंदिराचा प्रश्न पुढे आणला, त्या अडवाणींना तुम्ही विसरलात. त्या मुरली मनोहर जोशींना तुम्ही विसरलात. मग आता हे खरं आहे का की मोदीजी आणि अडवाणीजी आणि मुरली मनोहर जोशींमध्ये एक मिनिट अनंतराव आणि विनीतजी दोघांनाही थांबवतो. विषय फारच भरकटत चाललाय. गांधी घराणं, राम मंदिर हे सगळे विषय यायला लागलेत. हा आत्ताचा विषय नाही. विषय महत्वाचा यातला आत्ताचा या क्षणाचा असा आहे की समाज माध्यमांवर एखाद्या पक्षाचं सरकार इतकं नियंत्रण मिळवू शकतं का मिळवतं आणि त्याच्यातून पुढे नक्की काय साध्य करायचं असतं? थोडा वेगळ्या संबंधित बोलतो. नाही, अनंतराव, जाहिरातीची विश्रांती गरजेची आहे, त्याच्यामुळे थांबवतोय आपल्याला. एक छोटा ब्रेक घेऊ, लवकरच परत येऊ आणि लक्षवेधीच्या पुढच्या भागात हेच जाणून घेऊ आपण की मोदी फेसबुकवर नियंत्रण मिळवतात. हा प्रचार एका अर्थाने मोदींना मोठं करणारा आहे की नाही?